नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि भाग 2 साठी कृतीपत्रिकेचा आराखडा कशा पद्धतीने आहे. तर या आराखड्यानुसारच तुम्हाला बोर्डचा पेपर येऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला एकूण गुण पाहायला मिळत आहेत आणि सोबतच तुम्हाला इथे विकल्पासह गुण पाहायला मिळत आहेत आणि इथे प्रश्नांचा प्रकार पाहायला मिळतोय. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोघांसाठीही सेम पेपर पॅटर्न असतो, म्हणजे बीजगणित आणि भूमिती दोघांसाठीही सेम पेपर पॅटर्न असतो. ओके, सो आता या ठिकाणी कृतीपत्रिकेनुसार पहिला प्रश्न जो असतो, प्रश्न पहिला अ किंवा क्वेश्चन नंबर 1A, तर तो असणार आहे बहुपर्यायी प्रश्न. यामध्ये तुम्हाला एकूण 4 बहुपर्यायी प्रश्न येतात, म्हणजे एक प्रश्न आणि त्याच्याशी निगडीत तुम्हाला 4 पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. आणि तुम्ही जेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणार तेव्हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A त्यामधल्या पहिल्याचं पहिलं उत्तर आहे, ए आहे का बी आहे, एवढंच फक्त लिहायचं असतं. ते पूर्ण विधान पुन्हा एकदा लिहायचं नसतं. ओके, सो तुम्हाला फक्त अचूक पर्याय निवडायचा असतो आणि तो पर्याय फक्त लिहायचा असतो. तर आता या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 विधाने विचारली जाणार आहेत, प्रत्येक विधान 1 गुणांना. याप्रमाणे 4 गुणांचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी विकल्प नाही आहे, त्यामुळे विकल्पासह पण 4 गुण दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न पहिला ब. प्रश्न पहिला ब आहे 4 पैकी 4 प्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला 1 गुणांना येतील असे प्रश्न असतात. म्हणजे कसे की एखाद्या तुम्हाला एक्झाम्पल दिलं असेल, त्या एक्झाम्पलची व्हॅल्यू फाइंड आउट करा, किंवा तुम्हाला सांगितलं असेल की एखादा चौरस आहे, त्याची बाजू XYZ काहीतरी आहे, म्हणजे बाजू काहीतरी आहे, त्याच्या कर्णाची लांबी शोधून काढा. तर असे काही प्रश्न असतात की जे फक्त 1 गुणांसाठी येऊ शकतात. तर हे तुम्हाला असे एकूण 4 प्रश्न विचारले जाणार आहेत 1-1 गुणांचे, आणि हे 4 गुणांसाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशनची गरज नसते पहिल्या प्रश्नामध्ये, पण दुसऱ्या प्रश्नामध्ये मात्र एक्सप्लेनेशनची गरज असते. ओके, पहिल्या प्रश्नामध्ये फक्त ABCD एवढंच लिहायचं असतं, म्हणजे योग्य पर्याय कुठला आहे तर तो. पण प्रश्न पहिला ब यामध्ये मात्र तुम्हाला ते उत्तर कसं आलं 1 गुणांचं ते पण लिहायचं असतं. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न दुसरा अ. प्रश्न दुसरा अमध्ये सांगितलेला आहे ते म्हणजे 3 पैकी कोणत्याही 2 कृती लिहा. हा प्रश्न कृतीच्या स्वरूपामध्ये असतो. कृती म्हणजे कसं की तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या असतात. आता हा प्रश्न तुम्हाला यापैकी 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 2 गुणांसाठी आहे. आता 2 गुणांसाठी आहे याचा अर्थ तुम्हाला 4 रिकाम्या जागा दिल्या जातील आणि त्या 4 रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. तुम्हाला सगळं काही सोडवून दिलं जातं, फक्त कुठल्या तरी 4 रिकाम्या जागा दिल्या जाणार, ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य शब्द किंवा योग्य अंक किंवा योग्य कारण वगैरे असं काहीतरी लिहायचं असणार आहे. जर भूमिती असेल तर योग्य कारण किंवा कोणत्या कारणावरून हे इक्वेशन आलं असं तुम्हाला लिहायचं असेल, आणि जर बीजगणित वगैरे असेल तर त्यामध्ये अंकांसाठी वगैरे रिकाम्या जागा दिल्या जातात. ओके, सो हे आहे 4 गुणांसाठी, कारण 2-2 गुणांच्या तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत, आणि विकल्पासह जर पाहिलं तर 6 गुणांसाठी, कारण एकूण 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं प्रश्न दुसरा ब, यामध्ये तुम्हाला 5 पैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. हे प्रश्न कसे असतात तर 2 गुणांसाठी एक तुम्हाला पूर्ण प्रश्न सोडवायचा असतो. कृतीच्या स्वरूपामध्ये हे प्रश्न नसतात, हे तुम्हाला स्वतःहून सोडवायचे असतात. या ठिकाणी एकूण 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. 2 गुणांसाठी 1, याप्रमाणे 8 गुणांचा हा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही विकल्पासह पाहिलं तर 5 प्रश्न आहेत, त्यासाठी 10 गुण. ओके, तर या प्रश्नामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मोठे म्हणजे प्रश्न पहिला अ, ब आणि प्रश्न दुसरा अ यामध्ये न विचारले जाणारे बऱ्यापैकी मोठे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात 2 गुणांसाठी. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे प्रश्न तिसरा अ. प्रश्न तिसरा अ आणि प्रश्न दुसरा अ एक्झॅक्ट सेम आहेत, फक्त एवढंच की या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत आणि 1 कृती 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 पैकी 1 कृती सोडवायची आहे आणि 1 कृती 3 गुणांसाठी आहे. ओके, सो आता या ठिकाणी पण 3 गुणांसाठी कृती आहे, याचा अर्थ तुम्हाला 6 रिकाम्या जागा येणार आहेत. मग आता तुम्हाला दोघांपैकी कोणतं पण एक सॉल्व करायचं आहे. 3 गुणांसाठी आहे, विकल्पासह म्हटलं तर 6 गुणांसाठी आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्हाला कृती येणार तेव्हा कृतीमध्ये असं येईल की तुम्हाला एकूण 6 रिकाम्या जागा त्या ठिकाणी मिळणार आहेत, कारण प्रत्येक रिकामी जागा ही अर्ध्या गुणांसाठी असते. त्यानंतर प्रश्न तिसरा ब, या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. 4 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे असतात, आणि हे प्रश्न दुसरा ब या प्रश्नापेक्षा जराशे पुढच्या लेवलचे असतात. ओके, कारण यामधला प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असतो. तर तुम्हाला 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी, आणि जर तुम्ही विकल्पासह म्हटलं तर 12 गुणांसाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा.
प्रश्न 4 आणि प्रश्न 5 यासाठी जे काही प्रश्न येतात ते सगळे मोस्टली पुस्तकाच्या बाहेरचे असतात, सिलेबसमधले असतात पण पुस्तकाच्या बाहेरचे असतात. प्रश्न 3 ब पर्यंत ऑलमोस्ट म्हणजे एखाद दुसरा प्रश्न सोडला तर सगळे प्रश्न हे पुस्तकामधले सॉल्व्ड एक्झाम्पल्स म्हणा, म्हणजे सोडवून दिलेली उदाहरणं म्हणा किंवा प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट यामध्ये दिलेले असतात. ओके. आणि जर आपण प्रश्न 4 आणि प्रश्न 5 पाहिलं तर हे प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे मुक्तोत्तरी प्रश्न वगैरे प्रश्न 5मध्ये येऊ शकतात. सो प्रश्न 4मध्ये तुम्हाला 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. आता या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी असतो, म्हणजे बऱ्यापैकी हाय लेवलचे प्रश्न आहेत, पण ते तुमच्या सिलेबसवरती आधारित असल्यामुळे तुम्ही इझिली सोडवू शकता. एक प्रश्न 4 गुणांना असे तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असल्यामुळे हा प्रश्न 8 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 12 गुणांसाठी. त्यानंतर आहे 5वा प्रश्न, जो की सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. हा मोस्टली मुक्तोत्तरी प्रश्न असतो, म्हणजे तुम्ही स्वतः सोडवू शकता असा प्रश्न असतो. यामध्ये 2 असतात, त्यापैकी कोणतंही एक तुम्हाला सोडवायचं असतं. प्रत्येकाला 3 गुण असतात. आता या ठिकाणी तुम्हाला कोणतंही एकच सोडवायचं आहे, म्हणजे हा 3 गुणांचा प्रश्न आहे आणि विकल्पासहित हा 6 गुणांचा आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बहुपर्यायी प्रश्नांमध्ये पाहिलं तर हे प्रश्न मोस्टली प्रॉब्लेम सेटमधले असतात. तर अशा प्रकारे हा आहे आपला 40 गुणांचा पेपर आणि विकल्पासहित 60 गुणांसाठी. आता मी तुम्हाला हा पेपर एकत्रित दाखवते. एकत्रित मला दाखवता नाही येणार कारण पेज मोठा आहे. ओके. सो इन धिस वे तुम्हाला हा पेपर पाहायला मिळतो. याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल. टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनपासून त्याची लिंक अवेलेबल आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. गणित भाग 1 आणि भाग 2साठी सेम पेपर पॅटर्न आहे. लवकरच मी विज्ञानाचा देखील भाग 1 आणि भाग 2चा पेपर पॅटर्न अपलोड करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.